सरपंच परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला सुरेश धस यांनी भेट दिली। बीड हत्येमधील आरोपींना कुणालाही भेटता येऊ नये, आरोपींची तेरे नाम सारखी अवस्था झाली पाहिजे, असं सुरेश धस म्हणाले। अतिशय महत्त्वाची बाजू तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे। त्याच्यामुळे यांना मौका लागला पाहिजे, हे 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे। आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत कुठे ठेवायचे हे सुद्धा मी सीएम साहेबांना सांगणार। जवळपास नातेवाईक मित्रमंडळी गेलेच नाही पाहिजे, एकटेच राहिले पाहिजे आणि पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे। तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे। हे तेरे नाम सारखे पागलवाने हिंडले पाहिजेत, अशा पद्धतीची यांची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही। आका असो, आकाचा आका असो, नाहीतर बाका असो, नाहीतर टाका असो, ही सगळीच्या सगळी ही बिन भाड्याच्या खोलीत गेली पाहिजे, एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू।